बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम। सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलं। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भावूक। 2029 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार। जय पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। जय पवारांची 2029 मध्ये निवडणूक लढवण्याची चर्चा व्हायलाच नको होती। 2029 ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार की नाही असा त्याचा अर्थ होतो। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, पण 2029 ला पवार विरुद्ध पवाराशी लढत होऊ नये अशी आमची इच्छा। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। दादा असताना जर विलीनीकरण झालं असतं तर 2029 ला 100% अजितदादा मुख्यमंत्री झाले असते। मतदानानंतर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची इच्छा। मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री होणं संख्याबळावर अवलंबून। रोहित पवारांनी यावर बोलून वाद पेटवू नये, हसन मुश्रीफांचं आवाहन। 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे आणि अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आराखडे तयार होते। राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर मित्रपक्षांकडून पक्षप्रवेश करून मित्रपक्षांसमोर आव्हान निर्माण करण्याचा धोका अजित पवारांनी ओळखला होता। शशिकांत शिंदेंचं विधान। पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते। दादांना मतदान करत नाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता। मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणुकीसाठी तान्हाई नगरमध्ये पिंक मतदान केंद्र उभारलं। महिलांना सुरक्षित मतदान करता यावं म्हणून पिंक मतदान केंद्राची उभारणी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेला पिंक कलरची थीम ठेवत मोहीम सुरू केली होती। सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळेंनी घेतली आशाताई पवारांची सदिच्छा भेट। सोशल मीडियावर दोघांच्या भेटीचा फोटो शेअर। राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला। वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी। कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। सकाळी 11:30 वाजेपर्यंत राहुरीमध्ये 18.22% मतदान। राहुरीमध्ये बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरेंनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय। तालुक्याच्या अस्मितेसाठी निवडणूक रिंगणात उतरावं लागलं। प्राजक्तदादा थांबले नाहीत तरी नाना थांबणार नाही। विजय आपलाच होईल। खेवरेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी कार्यकर्ते आणि एयूजेपीच्या संस्थापकांमध्ये झटापट। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील प्रकार। काल जिथे सुतळी बॉम्ब फेकला तेथेच हुमायून कबीर यांची भेट। तृणमूलच्या समर्थकांकडून भाजपच्या उमेदवाराला मारहाण। भाजप उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण। बंगालमध्ये मतदानावेळी हाय व्होल्टेज ड्रामा। दक्षिण दिनाजपूर भागातील कुमारगंजमधील घटना। बंगालमध्ये भाजपचा विजय होणार हे निश्चित। 4 मे रोजी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष असेल। विजयानंतर बंगालमध्ये मिठाई आणि झालमुरी पण वाटणार। पंतप्रधान मोदींची भाषणादरम्यान प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले। आज रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक। कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं। आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत मातोश्रीवर। उद्धव ठाकरे सपकाळ आणि संजय राऊतांची मातोश्रीवर बैठक। विधान परिषदेच्या जागांसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा। शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी प्राजक्त तनपुरे दोषमुक्त। ईडीकडून प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार दोषमुक्त। 27 फेब्रुवारीला विशेष न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता। सुनेत्रा पवारांना वाचवायचंय म्हणून रोहित पवार तनपुरेंनाही क्लीन चिट। शिखर बँक घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा आरोप।
तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत सध्या बेलवर बाहेर आहेत, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल यावर शंका. सरकारला VSRचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचंय. आमदार रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास EIDकडे. पुढील 2 ते 3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल, जय पवारांचं वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चिती करण्यास स्थगिती द्यावी. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुंबई हायकोर्टात धाव. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. पुढील सुनावणी 18 जूनला होणार. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठीचा समावेश करून नवीन अधिसूचना जारी. मध्य रेल्वेनं 16 मार्चच्या अधिसूचनेत परीक्षेसाठी भाषेचं माध्यम म्हणून मराठीला हद्दपार केलं होतं. मंत्रालयात परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठकीत 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यासंदर्भात चर्चा. बैठकीला परिवहन आयुक्त नार्वेकर आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित. गुणरत्न सदावर्तेंनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली आहे. मराठी सक्तीविरोधात सदावर्ते कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता. रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध. 1 मे पासून मुंबईमध्ये टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यास गुणरत्न सदावर्ते आंदोलन करणार. 1 मे पासून मराठी सक्ती झाल्यास पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद होण्याची शक्यता. बँकेचं अध्यक्षपद ताब्यातून गेल्यामुळे मराठीच्या मुद्द्याला विरोध करण्याची भूमिका. मंत्री प्रताप सरनाईक यांची गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका. ऑटो रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीविरोधात सदावर्तेंचा विरोध. मुंबई ठाण्यात 4 लाख रिक्षा चालक, 15 लाख रिक्षा चालक ही माहिती खोटी. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. खोटे आकडे सांगून मराठी विरोध करणाऱ्यांचा प्रयत्न करू नये. अविनाश जाधवांचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कर्णिकांचा पाठिंबा. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ठाण्यातील अमराठी रिक्षा चालकांनी मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून मागितली, तर काहींना या निर्णयाचं स्वागत केलंय. येत्या 1 मे पासून मराठी सक्तीच्या निर्णयाचा ठाण्यातील अनेक रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी धसका घेतलाय. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंकडून राज ठाकरेंची भेट. नरेश म्हस्के आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर. बीडमधील कैदी मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करणार. बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. धनंजय देशमुख यांची मागणी. नांदेडमध्ये भाजपच्या महानगर युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या निषेधार्थ जन आक्रोश आंदोलन. नारी शक्ती विधेयकाविरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधकांच्या निषेधार्थ भाजपच्या महिला पदाधिकारी आक्रमक. धोंडूखरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यात खरात 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार. SIT आता 6व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मागणार. खरात प्रकरणी शिर्डीतील हॉटेल मालकांची चौकशी सुरू. शिर्डीतील हॉटेल आणि कोपरगावमध्ये एकाच वेळी ईडीची धाड. हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश जपे यांची चौकशी सुरू. धोंडूखराशी हॉटेल मालकाचं कनेक्शन असल्याचाही संशय. धोंडूखराच्या SIT तपासात धक्कादायक माहिती समोर. नाशिक महापालिकेतील डॉक्टरनेही खरातला मदत केल्याचा संशय. डॉक्टरामार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंना आमदार संजय गायकवाडांकडून धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली. संजय गायकवाडांकडून प्रशांत आंबेंना अश्लील शिवीगाळ. संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर. पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलाय. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा. मी प्रकाशकांची जात काढली नाही. ऑडिओ क्लिपवर व्हायरल झाल्यानंतर
आमदार संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण। गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत, रोहित पवारांचं वक्तव्य। बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह असणाऱ्यांनी या विषयावर बोलू नये, रोहित पवारांची टीका।